नागपुरातील पाचपावली परिसरात गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने धारदार चाकूसह एका 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले। निकेश उर्फ निक्या रितेश लिंगायत असे आरोपीचे नाव आहे। पवन बुद्ध विहार जवळ बाबा बुद्ध नगर परिसरात 10 ऑगस्ट रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चाकू दाखवून धमकावणाऱ्या इसमाचा पोलिसांकडून शोध सुरू होता। त्या दरम्यान आरोपीकडे धारदार चाकू आढळून आला। पोलिसांनी अंदाजे 1000 रुपये किमतीचा चाकू जप्त केलाय। आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 425 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत कारवाई करण्यात आली। निक्या रितेश लिंगायत रहना पाचपावली बाबा बुद्ध नगर पवन बुद्ध के बाजू में मेरे दुश्मन थे, तो मैंने रील्स बनाया था उनके लिए। वो मेरे को मारने की धमकी दे रहे थे, तो मैंने उसके लिए चाकू लेके वीडियो बनाया था। तो मैं वो वीडियो मैंने इंस्टाग्राम पे पोस्ट करा था। उसके लिए मेरे को क्राइम ब्रांच 5 ने मेरे को घर से उठा के लाया। उसके लिए मैं सबको माफ़ी मांगता हूँ। चाकू भी दिया मैंने क्राइम ब्रांच 5 को, इसके लिए मैं सबको सॉरी बोलता हूँ। इसके बाद सारी नागपुर की जनता को मैं सॉरी बोलता हूँ। इसके बाद मैं कभी नहीं करूँगा, कभी करूँगा भी तो वो फिर उसके बाद नहीं क्या वो कार्रवाई जल्द से जल्द कार्रवाई करना। सॉरी पूरे नागपुर को और नागपुर पुलिस को सॉरी। क्राइम ब्रांच युनिट 5च्या पथकातील पोलीस हवालदार अनीस खान यांना मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने सोशल मीडियावर इंस्टाग्राम अकाउंटवर एक चाकू दाखवून त्यातील काही व्यक्तींना धमकावल्याबद्दलचा व्हिडिओ व्हायरल केला होता। त्या अनुषंगाने त्यांनी त्या इंस्टाग्राम आयडीची गोपनीय माहिती काढून त्याचा जो धारक असेल त्याला त्याचा पत्ता शोधला। मोबाईल नंबरच्या आधारे त्याला आज रोजी ताब्यात घेतलं। त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये जो इंस्टाग्रामवर दाखवण्यात आलेला चाकू होता तो चाकू जप्त करण्यात आला आणि अशा प्रकारे याच्याविरुद्ध 425 आर्म्स ॲक्ट अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन पाचपावली या ठिकाणी पाठवत आहोत। त्यातील जो ताब्यात घेतलेला इसम आहे त्याचं नाव आहे निकेश उर्फ निक्या रितेश लिंगायत वय 19 वर्ष, राहणार पवन बुद्ध विहाराच्या बाजूला वैशालीनगर पोलीस स्टेशन पाचपावली। त्याच्याविरुद्ध 425 रेड विथ 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आणि पुढील कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन पाचपावलीच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।